नमस्कार. तू हिरे माझं मितवा ह्या सिरियलचा एपिसोड आणि प्रोमो पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण पाहत आहोत इथे अर्णवच्या हातात फोटो पडलेला असतो आणि तो फोटो पाहिल्यानंतर त्याला इतका मोठा धक्का बसलेला असतो आणि हे सगळं वल्लवीने प्लॅन केलेलं असतं. वल्लवी ह्या सगळ्या गोष्टीचा कानूसा घेण्यासाठी ती पुढे जाते आणि त्यांच्या रूमच्या दाराबाहेर उभी असते. तिला सगळं ऐकायचं इच्छा असते, पण बाहेर काहीच ऐकायला येत नसतं. ती दाराला कान लावून उभी असते, पण एक शब्दही तिच्या कानावर पडेनासं होतो. इकडे मात्र अर्णव इतका संतापलेला असतो. इतकं मोठं सत्य तुला माहिती होतं, तरीही तू ह्या सत्याला लपवलंस. तुझी आई आणि तू दोघींनी प्लॅनिंग करून हे सगळं केलेलं असावं असं मला आता कळलं आहे. इथे मात्र ईश्वरी नाही म्हणत असते. मला आत्ताच कळलं मी तुम्हाला सांगणारच होते असं म्हणू लागते. तर तू म्हणू लागतो, अच्छा तर तुझ्याकडे काल हे फोटो होते, तू मला दाखवत नव्हती, लाईट गेली म्हणून मी तुला म्हणालो की थोड्या वेळाने येतो. तर हे सगळं बोलणं तो आठवू लागतो. तुला तेव्हाही कळलेलं होतं, तरीही तू लपवलं. याचा अर्थ तुम्ही प्लॅनिंग करून माझ्या आयुष्यात आलेले असेल असंही तो बोलू लागतो. आणि ती म्हणत असते, काहीही काय बोलते सर, माझं ऐकून तरी घ्या. पण आता इथे अर्णव इतका संतापलेला असतो, तो कुठलीच गोष्ट ऐकायला आणि ऐकून घ्यायलाही तयार नसतो. तो वस्तूंची तोडफोड करू लागतो. त्याने जे लव सिम्बॉल आणलेलं असतं आय लव्ह यू म्हणण्यासाठी ईश्वरीला, ते उचलतो आणि ते जोरात सगळीकडे आपटत सगळीकडे रूममध्ये तोडफोड करायला सुरुवात केलेली असते. ईश्वरी इतकी घाबरलेली असते, ती त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते, प्लीज माझं म्हणणं ऐकून घ्या, मी काय सांगत आहे ते तरी ऐकून घ्या. पण इथे मात्र आपले अर्णव साहेब इतके चिडलेले संतापलेले आहे, कुणाचं एक शब्दही ते ऐकायला किंवा काहीही बोलणं समजून घ्यायलाही मनस्थिती अशी त्याची राहिलेलीच नाही आहे. तो कुठलीच गोष्ट ऐकायला तयारच नसतो. ईश्वरी कितीच प्रयत्न करत असते त्याला सांगण्याचा की माझ्या आईचा आणि तुमच्या वडिलांचा काय संबंध आहे हे आपल्याला तिच्याशी बोलल्यावर शांतपणे कळेल, आपण घाई नको करायला, ऐकून तर घ्या. पण ती काही केल्या ऐकायला तयार नाही, तो काही केल्या ऐकायला तयार नाही. इथे ईश्वरीची आई इतकी आनंदी असते की आपल्या मुलीला इतकं चांगलं घर मिळालं आहे, संसार मिळाला आहे, तिला काळजी करणारा असा नवरा मिळाला आहे, किती जीव लावतात ते, किती काळजी घेतात तिची, असं सगळं काही ती सांगत असते. आणि नवरदेव कसा हवा म्हणून आज तर किती मनापासून चौकशी करत होते आणि त्यांचा संसार असाच कायमचा सुखाचा फुलो अशी इच्छा ती व्यक्त करू लागते. तितक्यातच बोलता बोलता ती वस्तू ठेवायला जाते टेबलकडे आणि तिच्या धक्क्याने ईश्वरीचा फोटो खालीच पडतो. ईश्वरीच्या फोटोच्या काचा सगळीकडे पसरतात. ईश्वरीची आई म्हणते, हा काय अपशकून, माझ्या मुलीवर काही संकट तर येणार आहे अशी चाहूल तर नाही ना, असं म्हणत ती फोटोकडे पाहू लागते. नमू लगेच उठते आणि म्हणते, आई तू काहीही काय विचार करते, मनात काही आणू नको, असं म्हणत ती तो फोटो उचलते. फोटोवरच्या काचा सगळ्या कचऱ्यामध्ये भरून टाकते आणि ईश्वरीची आई त्या फोटोकडे पाहत म्हणते, माझ्या आयुष्यावरती कधीही कुठलं संकट येऊ नये, तिचं आयुष्य असंच सुखाचं राहू अशी ती इच्छा व्यक्त करते. आणि तिच्या भूतकाळातल्या त्या एक दोन गोष्टी तिला आठवतात, ज्यांची सावलीही माझ्या मुलींवर पडू नये असंही ती मनातली मनात बोलत असते. इकडे वल्लवी दाराला कान लावून बसलेली. तितक्यात आजी हॉलमध्ये येते. वल्लवीला भीती वाटू लागते की ही ओल्ड लेडी मला बघते की काय म्हणून. मग ती इकडे तिकडे लपण्याचा प्रयत्न करते, पण आजी तिथून निघून गेल्याने तिच्या जीवात जीव येतो आणि अर्णव बाहेर येण्याच्या बेतात आहे हे तिला लक्षात आल्या तीही पटकन खाली उतरून लपून बसते. इकडे अर्णव इतका संतापलेला असतो, स्वतःचं डोकं तो त्या रॅकवरती आपटत असतो. ईश्वरी त्याला थांबवत असते, पण इतका संतापलेला असतो ना अर्णव, त्याच्या जवळजवळ मी तर म्हणते डोक्यात फरक पडल्यासारखी अशी परिस्थिती निर्माण झालेली असते. आणि ईश्वरी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, तो त्याचा पारा जास्तच चढत चाललेला असतो. इथे मात्र आता तो तिला म्हणू लागतो, आता माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यावीच लागणार, तुझी आई आणि तू, माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्या. मी आत्ताच्या आत्ता त्यांनाही जाऊन सगळं काही विचारू लागतो. तर ती म्हणते की माझ्या आईला काहीच माहिती नाही, प्लीज तू जाऊ नकोस, आई म्हणत ती त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण तो तिला धक्का देऊन खाली भरभर निघून गेलेला असतो. त्याच्या मागे मागे ईश्वरी धावत पळत सुटलेली असते आणि तिचा पाय साडीमध्ये अडकतो. ती पडणार तर पटकन स्वतःला सावरते. इथे दोघंही बाहेर जातात. वल्लवी मात्र म्हणते, वा काय सीन आहे, संतापलेला अर्णव, रडत चाललेली ईश्वरी. आता काय ईश्वरी काही घरी परत येत नाही, कायमची नवऱ्यासंग जाते की काय माहेरी, तिला काही आता अर्णव परत आणणार नाही असं दिसते. तिला फार आनंद होतो की चला ईश्वरी नावाची कटकट घरातनं गेली.
इथे ईश्वरी त्याच्या पाया पडत असते, ऐका म्हणत असते, गाडीमागे धावत असते, पण काही केलं अर्णव थांबायला ऐकायला तयार नाही. आईची काय मनस्थिती होईल, आईसाठी ती त्याच्या मागे मागे धावत सुटलेली असते. आपल्या आईलाही आपली गरज आहे असं तिला वाटत असतं. वल्लवी मात्र आनंदी असताना तितक्यात आजी आवाज देते. वल्लवी, ही ओल्ड लेडी कशाला आवाज देते असं म्हणत वल्लवी तिकडे आजीच्या खोलीत जाते. तर आजी म्हणू लागते की माझी जपमाळा तुटली अगं, बहुतेक ना हा काहीतरी संकेत असावा, काही संकट तर येणार नाही ना आपल्या घरावरती. ती लगेच म्हणते कसलं काय संकट वगैरे, हे तुमचे मनाचे खेळ, काही क्वालिटी खराब असेल म्हणून तुटली असेल. नाही नाही, आजी म्हणते हा तर काहीतरी संकेतच आहे, मला आत्ताच्या आत्ता ही माळ ओवून हवी आहे. तर ती म्हणते मी नाही करणार हे असले किचकट कामं. आजी तिच्या हातात ती माळ आणि ते मणी सगळं काही ठेवते आणि ती सांगते मला तुझे कारणं नको आहेत, मला आत्ताच्या आत्ता माझी माळ जशी होती तशी ओवून हवी आहे असं म्हणत ती तिला ओवायला सांगते. वल्लवीला काय जमणार, ती तर खेळच करायला आली आहे, ती काय माळ ओवून देणार. इथे मात्र आपल्या ईश्वरीच्या आयुष्यात कुठलंही संकट येऊ नये म्हणून देवासमोर इथे हात जोडून ईश्वरीची आई उभी असते. माझ्या ईश्वरीचा संसार जसं चांगला सुखाचं होत आहे तसं नमूचाही व्हायला हवा, तिच्या आयुष्यात एखादी चांगली व्यक्ती येऊ म्हणून देवाजवळ प्रार्थना करते. आणि तितक्यातच दारामध्ये जोरात अशी हाक ऐकायला येते. मिसेस देसाई असं म्हटलं ती दाराच्या दिशेने पाहू लागते आणि अर्णवला ती विचारू लागते, हा काय प्रकार अर्णव, काय झालं आहे, तू अशी हाक का मारलीस मला. मग तो म्हणू लागतो की तुमची नाटकं माझ्यासमोर करायची नाही हां. तर तिला काहीच समजेनसं होत असतं की हा काय प्रकार आहे, तू माझ्याशी ह्या स्वरात काय बोलतो आहे, काय झालं आहे का, ती विचारू लागते. मग तो खिशातनं फोटो काढतो ईश्वरीच्या आईसमोर, तो धरून उभा असतो. ईश्वरीची आई स्वतःचा भूतकाळ पाहून 1 मिनटासाठी निशब्द होऊन जाते. तिला काय बोलावं, इतका मोठा धक्का बसतो, काय आहे हा प्रकार. तर ती विचारू लागते हा फोटो तुमच्याकडे आला कुठून. तर तो सांगू लागतो ह्या फोटोत जो माणूस आहे ना तो माझा बाप होता आणि तू माझ्या आई आणि बाबाच्या संसारात आली त्याच्यामुळे त्यांचा संसार कसा उद्ध्वस्त झाला याची तुला जाणीव आहे का. अरे रावी आणि तू करत आतेत ही इथे अर्णव भाषाचा टोन खाली जाऊन बोलू लागतो. ईश्वरीची आई आता समजू लागली का हा माणूस म्हणजे अर्णवचा बाप. आता आपण यांच्या आयुष्यात इतकं मोठं संकट आणलेलं आहे पण यांना सगळं सत्य माहिती नाही बहुतेक असे ती म्हणू लागते. तो म्हणतो की तू माझ्या वडिलांशी अफेअर केलं म्हणून माझ्या आईने आत्महत्या केली, आमचं आयुष्य उद्ध्वस्त तुमच्याचमुळे झालं. हे एवढं मोठं आरोप ती ऐकल्यानंतर तिथेच खचून जाते, गरगरल्यावाने होऊ लागतं आणि मग ती खुर्चीत जाऊन स्वतःच बसते. इथे लगेच अर्णव म्हणतो तुमची ही जी नाटकं आहे भोळेपणाची माझ्यासमोर करायची नाही आणि तुमच्या मुलीलाही ही नाटकं तुम्ही बरोबर शिकवली. माझ्या आईच्या आयुष्यात स्वतः आल्या आणि माझ्या आयुष्यात तुमच्या मुलीला प्लॅनिंग करून पाठवलं, बरोबर जमलं तुम्हाला. आता मी माझ्या आई ज्या व्यक्तीमुळे मेली तिच्या मुलीशी लग्न करून बसलो आहे, ती व्यक्ती आयुष्यभर माझ्या डोळ्यासमोर राहणार, मला किती त्रास होणार याची आता तुम्हाला जाणीव आहे का असं म्हणत तो जाब विचारतो. इथे ईश्वरीच्या आईच्या डोळ्यांसमोर ते क्षण भरभर जाऊ लागतात. त्या दिवशी जी घटना घडली, वल्लवीने तिला कसं मिसगाईड केलं, वल्लवीच्या प्लॅनिंगप्रमाणे ती आतमध्ये इंटरव्ह्यूसाठी गेली. इंटरव्ह्यू तर नव्हताच पण सरांना चक्कर आली. सरांना सावरण्यासाठी ती सोप्यावर बसवते तर तितक्यात मीडियाचे काही लोक मध्ये एंट्री करतात, फोटो काढतात आणि बघता बघता तिचं आयुष्य ह्या क्षणात उद्ध्वस्त झालं आणि त्या व्यक्तीचंही. पण हे सत्य फक्त कुणालाच माहीत नाही. आता ते सत्य सांगण्यासाठी इथे ईश्वरीची आई प्रयत्न करते पण अर्णव एक शब्दही तिचं ऐकायला तयार नाही आणि तिला दोष देऊ लागतो की तू किती भोळं स्वभाव, भोळं चेहरा करून माझ्या आईला जसं उद्ध्वस्त केलं तसं आता मलाही करायला आले आहे. तुम्ही छान प्लॅनिंग केली हं, माझ्या आयुष्यातही तुमच्या मुलीला पाठवलं आहे. आता तुम्हाला दोघींनाही ह्या गोष्टीची शिक्षा भोगावीच लागणार आणि इतकी कठीण शिक्षा मी देणार. माझ्या आयुष्यात जितके मी दिवस जितके सहन केले तितक्या सगळ्या गोष्टींची शिक्षा आता मी तुमच्या मुलीला देणार आणि ती तुमच्या मुलीला भोगावी लागणार. व्याजासकट तुमच्या आयुष्यात मी संकट पाठवणार आणि तुम्ही ते सहन करायची. तुमच्या मुलीचा तर मी छळच मांडणार आहे, तिला मी कधीच सोडणार नाही. आयुष्यभर लग्नाच्या ह्या सगळ्या गोष्टीत तिला मी अडकून ठेवणार आणि तिला कधीच ह्या बंधनातून मुक्तच होऊ देणार नाही. क्षणोक्षणी पावलोपावली तिला मी यातना देणार. सगळ्या गोष्टींचा बदला मी पूर्ण करणार. ईश्वरीच्या आईच्या
शब्दांना इथे तो ऐकायलाही तयार नसतो. ती जे काय सांगण्याचा प्रयत्न करते ते ऐकायला तयार नाही. हे सगळं खरं तर आता ईश्वरीचे वडील ज्या क्षणाला बोलतील त्याच वेळेला क्लिअर होईल, कारण आता अर्णव कुठल्याच मनस्थितीत नाही. ईश्वरीलाही तो म्हणतो की तू माझ्यावर प्रेम केलं नाही, माझ्याशी बळजबरी लग्नात अडकली ना, तुला आता ह्या सगळ्या गोष्टीची शिक्षा म्हणून माझ्यासोबत आयुष्यभर राहावं लागेल. तुझा छळ मी मांडणार. तुझ्या आईने माझ्या आईसोबत जे केलं त्या सगळ्यांचा बदला मी तुझ्याकडनं घेणार. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.